चलो नेक्स्ट टॉपिक इज डे 8 मध्ये आपला फिजिकल केमिस्ट्रीचा शेवटचा चॅप्टर कुठला आहे? केमिकल कायनेटिक्स. मित्रांनो, शेवटचा टॉपिक हा जरी असेल तरी पण हा कमीत कमी किती मार्काला येऊ शकतो? तर 3 to 4 marks. For how many marks this topic is having the weightage for CET? 3 to 4 marks. 3 क्वेश्चन्स कमीत कमी तर फिक्सच आहेत, पण जास्तीत जास्त 4 क्वेश्चन्स पण विचारले जात आहेत याच्यावरती. आता प्रत्येकाने मला सांगायचं आहे की कुठले कुठले पॉईंट आहेत या टॉपिकमध्ये. बोला, विचार दोज पॉईंट्स. काय काय आहे? रेट लॉ आहे, अजून इन्स्टंटॅनियस रेट, हाफ. काय सांगायली प्रज्ञा? हाफ रेट लॉ झालं. दुसरं एवढंच आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे, हो की नाही? मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन आहे. अजून काय काय आहे? झिरो ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, हो की नाही? एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. सो लेट्स सी, दिस टॉपिक इज रिलेटेड विथ द रेट ऑफ रिॲक्शन स्पेशालिटी. कारण आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बघा, कुठल्याही केमिकल रिॲक्शनसाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. विचार दोज 3 थिंग्स. कोणत्या 3 गोष्टी आहेत महत्त्वाच्या? नंबर 1, पहिली गोष्ट आहे, व्हेरी फर्स्ट थिंग, की एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. काय आहे? एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन. फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन. Third and most important thing about the chemical reactions is that rate of reaction. So कुठल्याही केमिकल रिॲक्शनला मित्रांनो ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कोणत्या 3 गोष्टी आहेत? पहिली एक्सटेंट ऑफ रिॲक्शन, दुसरी फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन, तिसरी रेट ऑफ रिॲक्शन. एक्सटेंट ऑफ रिॲक्शन बद्दल आपण ही रिॲक्शन किती प्रमाणात घडते, कोणत्या स्टेजला आहे, किती प्रॉडक्ट्स आहेत, किती रिॲक्टंट्स आहेत, हे कसं ठरवलं जातं? तर एक्सटेंट ऑफ रिॲक्शनवर किती प्रमाणात रिॲक्शन घडलेली, आणि यासाठी आपण जी टोटल इन्फॉर्मेशन आहे ती आयोनिक इक्विलिब्रियममध्ये पाहिलेली. कारण तिथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट होता, हो की नाही? KA KB, येस ऑर नो? त्यामुळं रिॲक्शनचं प्रमाण कळतं, किती प्रमाणात रिॲक्शन पुढे गेले, किती प्रमाणात प्रॉडक्ट्स मिळालेत, किती रिॲक्टन्स बाकी आहेत. फिजिबिलिटी ऑफ द रिॲक्शन. दुसरे जे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे कुठल्याही केमिकल रिॲक्शनला, ती रिॲक्शन दिलेल्या कंडिशनला घडणार आहे का नाही हे ठरवणं. इज इट पॉसिबल टू ऑकर दॅट रिॲक्शन ॲट द गिवन कंडिशन्स ऑर नॉट, म्हणजेच फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन. मग आपण हे कुठं पाहिलं? तर थर्मोडायनॅमिक्समध्ये पाहिलं. कारण दिलेल्या कंडिशननुसार एखाद्या रिॲक्शनचे एनर्जी चेंजेस पण बघितले आपण, आणि ती रिॲक्शन किती प्रमाणात घडते, जसं आयोनिकमध्ये बघितलं तसं त्याची फिजिबिलिटी, ती रिॲक्शन घडणार का नाही घडणार, वेदर इट इज स्पॉन्टेनियस ऑर नॉन स्पॉन्टेनियस, हे कुठल्या टॉपिकमध्ये ठरवलं? थर्मोडायनॅमिक्समध्ये ठरवलं. सो दुसरं जे फिजिकल केमिस्ट्रीचा मेन पार्ट आहे तो आहे थर्मोडायनॅमिक्स. हे झालं सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द केमिकल रिॲक्शन. थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन, त्या रिॲक्शनची स्पीड काय आहे, किती स्पीडने ती रिॲक्शन पुढे जाते, रेट ऑफ रिॲक्शन, हे फिजिकल केमिस्ट्रीच्या केमिकल कायनेटिक्स या ब्रँचमध्ये ठरवलं जातं. सो आवर लास्ट टॉपिक फॉर डिस्कशन ऑफ फिजिकल केमिस्ट्री इज केमिकल कायनेटिक्स. म्हणून ज्या पण सगळ्या गोष्टी आहेत त्याचे स्पेशल टॉपिक आपण बघतोय की प्रत्येक टॉपिक रिॲक्शनच्या कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरिस्टिक बद्दल माहिती देत आहे.
आयोनिक मध्ये काहीतरी माहिती दिली, कशाबद्दल दिली, तर किती प्रमाणात रिएक्शन घडते. फिजिबिलिटी म्हणजेच थर्मोडायनॅमिक्स मध्ये ती रिएक्शन घडेल का नाही घडणार दिलेल्या कंडिशनला ते सांगितलं गेलंय. आणि शेवटचा जो टॉपिक आहे आपला फिजिकल केमिस्ट्रीचा, ज्याच्यामध्ये त्या रिएक्शनच्या स्पीडबद्दल, कायनेटिक्सबद्दल, रेट ऑफ रिएक्शनबद्दल आपण डिस्कस करणार. सो लेट्स कम बॅक टू आवर रिव्हिजन पॉईंट. इंट्रो पार्टमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी केमिकल रिएक्शनच्या संदर्भात विचारले जातात. व्हेरी फर्स्ट पॉईंट फ्रॉम द टॉपिक इज व्हॉट? रेट ऑफ रिएक्शन. व्हॉट डज इट मीन रेट ऑफ रिएक्शन? रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय? द रेट ऑफ रिएक्शन डिस्क्राइब्स हाऊ रॅपिडली द रिएक्टन्स आर कन्झ्युम्ड ऑर प्रोडक्ट आर फॉर्म्ड. किती जलद गतीने, किती स्पीडने एखाद्या रिएक्शनमध्ये रिएक्टन्सचं कन्झम्पशन होतं किंवा प्रॉडक्ट्स तयार होतात. रिएक्टन्स काय होत आहेत? कन्झ्युम होत आहेत. म्हणजे हळूहळू रिएक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल? कमी होईल. आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल? वाढेल. येस ऑर नो? सो हाऊ द रिएक्टन्स रॅपिडली कन्झ्युम्ड, रिएक्टन्सच्या बाबतीत कन्झ्युम्ड आणि प्रॉडक्टच्या बाबतीत दे आर फॉर्म्ड. किती स्पीडने रिएक्टन्स कन्झ्युम होतात किंवा किती स्पीडने प्रॉडक्ट तयार होतात, हे जे बघतो आपण त्यालाच आपण काय म्हणतोय? रेट ऑफ रिएक्शन. सो इन अन ॲव्हरेज एखादी जी रिएक्शन आहे ती मल्टी स्टेपमध्ये घडते. पण जरी मल्टी स्टेपमध्ये रिएक्शन घडत असेल तरी आपल्याला काय करावं लागेल? ओव्हरऑल ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करावं लागेल की रिएक्शनची सुरुवात आणि रिएक्शन जिथं संपते, म्हणजे जिथं 100% प्रॉडक्ट तयार होतात ते असेल एंड पॉईंट, त्या इन बिटवीन जो ट्रॅक आहे त्याचा रेट काढणे, म्हणजे ओव्हरऑल रिएक्शनचा रेट काढणे, त्यालाच आपण काय म्हणतो? ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिएक्शन. सो व्हॉट डज इट मीन ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिएक्शन? Average rate of chemical reaction, mathematical expression is, सांगा, change in the concentration of species per unit time. So the formula is delta C upon delta T. Delta C means change in the concentration, delta T means change in time. वेळ कशी बदलत गेली ते. So the average rate of reaction is the rate of reaction represents decrease in concentration of reactant per unit time or increase in concentration of product per unit time. This is the definition. Highlight करा. What is rate of reaction? The decrease in concentration of reactant. आता पहा, in terms of, समजा एक reaction generally consider केली गेली, reactant A is converted into product B. हा रिएक्टंट ए आहे, हा प्रॉडक्ट बी आहे. म्हणजेच एचं काय व्हायलंय? कन्झम्पशन. बी काय व्हायलाय? तयार व्हायलाय. प्रॉडक्ट आहे तो. तर ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए काय असेल? मायनस डेल्टा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड दिस इज चेंज इन टाइम डेल्टा टी. सो मायनस का दिला? कारण रिएक्टंट कन्झ्युम होत आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जात आहे म्हणून मायनस घेतलं आपण. त्यानंतर ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी, हे काय घेतले आपण? पॉझिटिव्ह घेतले, डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. कारण पॉझिटिव्ह घेण्याचं कारण काय? प्रॉडक्ट हळूहळू काय होत जाणार? वाढत जाणार. पहिल्या 5 मिनिटात 1 मोल असेल, दुसऱ्या 5 मिनिटात म्हणजे 10 मिनिटानंतर 2 मोल असेल, 15 मिनिटानंतर 3 मोल असू शकतो. सो प्रॉडक्ट वाढत जातो, साइन इज पॉझिटिव्ह. मग ओव्हरऑल जर आपल्याला रेट ऑफ रिएक्शन काढायचं असेल, हे झालं ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, हे झालं ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी, आणि ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन काय येईल? मग एक तर याच्या फॉर्ममध्ये घ्या किंवा याच्या फॉर्ममध्ये घ्या. म्हणून दोन्ही बाजूने आपण ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन काढू शकतो, इन टर्म्स ऑफ कन्झम्पशन ऑफ ए ऑर इन टर्म्स ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट बी. म्हणून दोन्ही पण दिले बा, मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी ऑर प्लस डेल्टा बी. आता प्रत्येक वेळी म्हणत नाही मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वगैरे, तुम्ही समजून घ्या. अपॉन डेल्टा टी. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन एक तर रिएक्टंटच्या टर्म्समध्ये काढला जाऊ शकतो किंवा प्रॉडक्टच्या फेवरमध्ये काढला जाऊ शकतो. फक्त साइन काय होईल? रिएक्टंटच्या फॉर्ममध्ये जर म्हटलं तर कन्झम्पशन असतं म्हणून साइन काय येईल? निगेटिव्ह. आणि प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये साइन पॉझिटिव्ह. हा चेंज असेल. देन कमिंग टू द इन्स्टंटेनियस रेट ऑफ द रिएक्शन. दुसरी जी टर्म आहे आपली ती कुठली आहे फ्रेंड्स? इन्स्टंटेनियस. ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस मध्ये काय फरक आहे ते नेमकं आपण बघू. टू डिटरमाइन द इन्स्टंटेनियस रेट ऑफ द रिएक्शन, the progress of reaction is followed by measuring concentration of reactant or product for different time intervals. छोटे छोटे जे टाइम इंटरवल्स असतील, ओव्हरऑल टाइम ऑफ रिएक्शन तो लार्ज स्पॅन असेल, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं अशी रिएक्शनचा टाइम असेल.
पण ज्यावेळी आपण छोट्या टाइम इंटरवलसाठी काढतो, दुसऱ्या सेकंदापासून चौथ्या सेकंदापर्यंत हा जो रेट असेल तो काय झाला, ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन नाही आहे. 2 ते 3 सेकंद किंवा 2 ते 5 सेकंद म्हणजे हे काय इन्स्टंटेनियस आहे. फार कमी वेळेसाठी, फार कमी टाइम इंटरवलसाठी जर रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो काय असतो, इन्स्टंटेनियस रेट असतो. म्हणजे स्मॉल टाइम इंटरवलसाठी ज्यावेळी रेट कॅल्क्युलेट करतो आपण छोट्या छोट्या टाइम पिरियडसाठी, तर तो इन्स्टंटेनियस रेट असेल. द चेंजेस इन कॉन्सन्ट्रेशन आर रिलेटिव्हली फास्ट in the beginning, which later becomes slow. The concentration of reactant or product plotted against time are shown. हे ग्राफ वगैरे ते देत राहतील. आता इथं पहा, मगाशी आपण काय घेतलं होतं, मायनस डेल्टा ए घेतलं होतं. डेल्टा म्हणजे मी याच्या अगोदर पण बोललोय, डेल्टा म्हणजे काय, लार्ज चेंज. पण आता डी ए घेतलंय, डी ए म्हणजे काय, स्मॉल चेंज. मला सांगा 2 ते 4 सेकंद म्हणजे 2 सेकंदात साधारणतः किती चेंज होणार आहे कॉन्सन्ट्रेशनचा, जो काय बदल होईल काय असेल, छोटासा असेल. सो डी ए बाय डी टी, टाइम इंटरवल पण छोटाच आहे ना. सो मायनस डी ए बाय डी टी. तसंच प्रॉडक्टचं काय येईल, मायनस डी ए डी बी बाय, हे डी टीच पाहिजे होतं, डी टी, प्रिंट मिस्टेक आहे. ओके, सो रेट ऑफ रिएक्शन इथं करेक्शन केलं त्यांनी. इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन ॲट टाइम टी, हे खूप महत्वाचं आहे. दिलेल्या ठराविक वेळेसाठी काय आहे, मायनस डी ए बाय डी टी इज इक्वल टू डी बी बाय डी टी. आता इथं पॉझिटिव्ह साईन दिलं नाही, याचा अर्थ ते पॉझिटिव्हच आहे. फक्त निगेटिव्हला इंडिकेट करतो आपण कन्झम्पशनला, प्रॉडक्ट्सला नाही इंडिकेट करत. सो पहिला ॲव्हरेज रेट आहे, दुसरा पॉईंट काय, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. देन इफ दिस इज अ जनरल रिएक्शन, आता ही जी रिएक्शन आहे, ताजा उसाचा रस आलेला आहे, नंतर जाऊन घ्या, ए प्लस 3b दॅट गिव्स व्हॉट 2c. आता इथं स्टॉइकियोमेट्री बदल आहे पहा. पहिले आपण सिंपल रिएक्शन बघितली होती, ए गिव्स बी. आता काय बघतोय आपण, ए प्लस बी दॅट गिव्स सी अँड द नंबर ऑफ मोल्स आर ऑल्सो चेंज. आता आपल्याला काय करावं लागणार आहे की कंपॅरिझन बघावं लागेल. ए चा 1 मोल कंझ्युम होत असताना बी चे किती मोल्स लागायले, ए 1 मोल, त्यावेळी बी किती आहे, 3b आहे, आणि सी किती तयार होतोय, प्रॉडक्ट सी 2c तयार होतोय. मग स्टॉइकियोमेट्री मध्ये बदल आहे ना, हो की नाही. आता तुम्ही असंच मला ओव्हरऑल सांगा, ए चा रेट ऑफ कन्झम्पशन कसा आहे, बी चा कसा आहे. ज्यावेळी ए 1 मोल घेतला जातो त्यावेळी बी किती घेतोय आपण, 3 मोल्स. मग ए चा रेट सांगा बी च्या तुलनेनं कसा आहे, 3 टाइम्स ऑफ बी, येस ऑर नो. आणि ए चा रेट इन टर्म्स ऑफ, इन फेवर ऑफ सी कसा आहे, 2 टाइम्स ऑफ सी. इज दॅट क्लिअर. सो तेच दिलेलं आहे इथं, बाकी काही नाही. हे पहा, आता सपोज आपण काय बघतोय, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी, तुम्ही चेक करा, इट इज 3 टाइम्स द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. ओके, ऑलरेडी आहे ना. त्याच्यानंतर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी इज व्हॉट, 2 टाइम्स द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. हे झालं ओरिजिनल इक्वेशन. बी चा जो रेट आहे, रेट ऑफ कन्झम्पशन, तो ए च्या कसा आहे, तिप्पट, ऑलरेडी दिलेला आहे, तिप्पट आहे ना, येस ऑर नो. आणि सी चा जो रेट ऑफ फॉर्मेशन आहे तो ए च्या कसा आहे, दुप्पट. मग हे 2 into हे जे इक्वेशन आहे ते कोणाचं आहे, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए आहे ना. मग 2 टाइम्स ए झालं ना ते, आणि हे काय झालं, 3 टाइम्स ए. समजायला की नाही. बी चा रेट ऑफ कन्झम्पशन 3 टाइम्स ए आणि सी चा रेट ऑफ फॉर्मेशन 2 टाइम्स ऑफ रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. मग बेसिकला कोण पकडायचं, जी 1 मोल आहे ते पकडायचं, म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन आहे ते होणार नाही. आता बघतोय आपण, जर ओव्हरऑल आपण ए च्या फॉर्म मध्ये हेच इक्वेशन लिहायचं असेल तर काय, अगोदर आपण बी च्या फॉर्म मध्ये लिहिलं आणि सी च्या फॉर्म मध्ये लिहिलं. आता आपल्याला ए च्या फॉर्म मध्ये पूर्ण इक्वेशन लिहायचं, तर काय, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. जर बी हा ए च्या तिप्पट आहे तर ए चा रेट कसा असेल, 1/3 ऑफ बी. हा 3 इकडे येताना डिनॉमिनेटरला जाईल ना. सो 1/3 ऑफ बी. ए चा रेट ऑफ कन्झम्पशन काय असेल, इथं बघा, ए चा रेट ऑफ कन्झम्पशन काय असेल, हे 1:3 करतो मी. ए चा रेट ऑफ कन्झम्पशन 1 मोल असल्यामुळे 1 घेतला आपण. बी किती आहे, 3 आहे त्याच्या. मग ए चा रेट ऑफ कन्झम्पशन बी च्या किती आहे,
हा तिप्पट आहे तर एचा किती असेल 1/3 असेल ना, हे 1/3 घेतला. तसं एचा रेट ऑफ कन्झम्पशन सी साठी कसा कम्पेअर करणार, इथं वरती दिलं होतं ना, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी इज ट्वाइस द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. मग उलट करा आता, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज, हा 2 इकडे येतं ना, डिनॉमिनेटरला जाईल 1/2. इज दॅट क्लिअर? सो ओव्हरऑल इक्वेशन काय आलं मग, रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज इक्वल टू 1/3 ऑफ रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी विच इज इक्वल टू 1/2 रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. थोडक्यात काय, हे जे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट आहेत ते डिनॉमिनेटरला टाका. जर लय कन्फ्युजन व्हायला तुमचं तर सरळ सरळ काय करायचं, स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट काय करायचे, डिनॉमिनेटरला टाका. आपोआपच तुम्हाला इक्वेशन काय आहे ते जनरली कळेल. हे बघा इथं दिलेलं आहे जनरल इक्वेशन, ए मोल्स ऑफ ए प्लस बी मोल्स ऑफ बी दॅट गिव्स सी मोल्स ऑफ सी आणि प्लस डी मोल्स ऑफ डी. तर आता इथं काय केलेलं आहे पहा, रेट ऑफ रिएक्शन काय येईल मग, -1/a, स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट कुठे गेला, डिनॉमिनेटरला, 1/a रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज इक्वल टू -1/b स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट परत एकदा डिनॉमिनेटरला, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी विच इज इक्वल टू, आता हे कोण आहे, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी आणि हे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी. सो हे इक्वेशन खूप महत्वाचं, याच्याकडे लक्ष द्या. क्लिअर? आणि याच्यावर न्यूमेरिकल्स आहेत, याच्यावर क्वेश्चन्स येत आहेत, याच्यावरती क्वेश्चन्स आहेत, लक्षात ठेवा. स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट डिनॉमिनेटरला टाका, कंपॅरेटिव्हली तुमच्या लक्षात येईल कोणाचा रेट किती आहे ते. ओके, आता इथे तुम्हाला न्यूमेरिकल तसा दिलाय बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, ट्वाइस N2O5 दॅट फॉर्म्स 4NO2 प्लस O2. आता मला सांगा ह्याचं जे रेट एक्सप्रेशन आहे ते कसं लिहिचाल, हाउ टू राईट रेट एक्सप्रेशन फॉर दिस रिएक्शन, 1/2 minus 1/2 rate of consumption of N2O5 is equal to 1/4 rate of formation of NO2 is equal to rate of formation of O2. क्लिअर झालं? मग याच्यातून तुम्ही कोणाचं पण काढू शकता ना. आता काय दिलंय त्यांनी ते बघायचं. इन लिक्विड ब्रोमीन N2O5 डिसअपियर्स ॲट अ रेट ऑफ, N2O5 चा डिसअपियरन्स रेट दिलाय, म्हणजे याचा किती दिलाय, 0.02 मोल्स पर DM³ पर सेकंड. हे युनिट असतं रेटचं. काय येतं ते कळलं? साधं उदाहरण आहे. आपण रेटचं इक्वेशन काय लिहिलं होतं, डेल्टा सी आपण डेल्टा टी. सी म्हणजे कोण आहे, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय, मोल्स पर DM³. मग त्याच्यातला हा मोल्स पर DM³ आहे. आणि अपॉन टाइम होता ना, टाइमचं युनिट पर सेकंड. सो व्हॉट इज द युनिट ऑफ रेट ऑफ रिएक्शन, मोल्स पर DM³ पर सेकंड. हे लक्षात ठेवा. माझ्याकडून सांगायचं राहून गेलं, पण तुम्ही लक्षात ठेवा. कुठं तर दिलेलं असते माग, कुठं दिलेले काय दिसेना मला तर, पण असेल कुठं तरी किंवा पुढं असेल. लक्षात राहिलं? ओके. ॲट व्हॉट रेट NO2 अँड O2 आर फॉर्म्ड. द्यावंच त्यांनी, असं काही नाही. क्वेश्चन आलाय म्हणून मी सांगायला लागलो. कुठं तर असेल ना, अख्या पुस्तकात येईल कुठं तर असेल बी. ॲट व्हॉट रेट NO2 अँड O2 आर फॉर्म. मग हे कसं काढणार, तर कंपॅरेटिव्ह इक्वेशन गरजेचं आहे. हे बघा इथे इक्वेशन दिलेलं आहे. स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट डिनॉमिनेटर मध्ये गेलेत, हे आहे का नाही. आता याच्यात रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ N2O5 दिलाय तुम्हाला. कंपेअर कोणासोबत करायचं तुम्हाला विचारलंय काय ते बघा. ॲट व्हॉट रेट NO2 अँड O2 आर फॉर्म. कोणाचा काढा म्हणतंय, NO2 चा रेट ऑफ फॉर्मेशन काढा म्हणतंय. आणि परत कोणाचा काढा म्हणतंय, O2 चा रेट ऑफ फॉर्मेशन पण काढा. मग ह्याला कंपेअर कोणासोबत करायचं, ह्याच्यासोबत एकदा, आणि परत ह्यालाच कोणासोबत कंपेअर करायचं, O2 सोबत एकदा. मग ह्या दोन इक्वेशनला अगोदर कंपेअर करा. मार्कर चेंज करतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दोन इक्वेशनला अगोदर कंपेअर करा. दोन कोणते, हे पहिले दोनच. हे दोघं एकमेकांना कसे कोरिलेट करतात पहा. मला डावीकडे फक्त एवढंच ठेवायचं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 ठेवायचं. तर हा 4 पलीकडे जाताना काय होईल, मल्टिप्लाय होईल. सो हे 4/2 घ्या. बघा आता काय येतं. आणि ह्याची व्हॅल्यू ऑलरेडी ठेवायची तुम्हाला. किती येते, 0.02. मग हे किती आहे, 4/2 म्हणजे किती, 2 टाइम्स दिस वन. 0.02 च्या 2 टाइम्स 0.05.
4. सो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 पहिला आला की किती येत आहे 0.04. कुठं दिलंय का बघा, माहित नाही कुठं दिलंय ते, कुठं दिले खाली दिले, हां हे आलेलं आहे. दुसरं बघा आता O2 सोबत कम्पेअर करायचं, याला आणि याला कम्पेअर करा, काय येईल ते सोडा. त्यांनी काय दिले काय येणार आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 हे डायरेक्ट घ्या आणि हे 1/2 आहे, ह्याची व्हॅल्यू ऑलरेडी किती आहे 0.02 आहे, डिवाइड बाय 2 होणार ना. 0.02 डिवाइड बाय 2 0.01. सो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 किती येत आहे 0.01. आलं का पहिलं उत्तर. आपण ते अगोदर दुसरं घेतलं होतं, एवढाच फरक आहे फक्त. म्हणजेच कॅल्क्युलेशनला हे न्यूमेरिकल्स अवघड नाहीत, फक्त हे जागा जास्त व्यापतात क्वेश्चन पेपर मधली. तुम्हाला स्क्रीनवर असा भला मोठा क्वेश्चन दिसेल ते का, कारण हे इक्वेशन्स वगैरे येणार आहेत ना तिथं, त्यामुळे क्वेश्चन असा मोठा दिसतो. शेवटी क्वेश्चन पेपरवर क्वेश्चन बघणं, ऑफलाईन कागदावरती क्वेश्चन बघणं आणि स्क्रीनवरती क्वेश्चन बघणं हा फरक आहे बरं. सगळेच काय तुम्हाला मॉनिटर असे भारी दिलेले नसतील, आयफोनचे ते ॲपलचे वगैरे, या तुम्ही परीक्षा द्या, काय तर डबडे पीसी असते बऱ्याच सेंटरला, एवढंच दिलेलं असते टॅब सारखं, बघता येत नाही, त्याच्यात दिसत नाही नीट, लाईट पण येत नाही, आपल्याला डोळे फाडू फाडू क्वेश्चन बघावं लागतं. मग ती एकच क्वेश्चन स्क्रीनवर मोठा लाट दिसते, आपल्याला वाटतं एवढा डेटा आहे कशाला हात लावायचा, ॲक्च्युली काहीच नाही त्याच्यात. तुम्ही बघितलं ना, खूप सोपं आहे. त्यामुळे एकही क्वेश्चन केमिस्ट्रीचा स्किप नाही करायचा तुम्ही, कारण त्या लेवलने आपण तयारी करावी. माझी अशी इच्छा आहे की 50 ऑफ 50 बऱ्याच जणांचे निघले पाहिजे, आणि तुमच्या वर्गात तेवढं बऱ्याच जणांचं पोटेन्शियल आहे. हे 30 दिवस जादू करणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. एकही क्वेश्चन नाही सोडायचं आपल्याला, आणि हे टफ मधलेच आहेत क्वेश्चन, जे की इझी आहे त्या डेटावरती आहेत. हे पण डायरेक्ट तुम्ही सांगू शकता, सोडवलेले की हे आपण. रेट ऑफ रिएक्शन अँड रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज रेट लॉ? रेट लॉ बघा, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to X, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B raised to Y. ते XY काय असते त्यातलं, ते स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट नसतात, ते काय आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन. XY हे काय एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड कोएफिशिएंट आहेत, आणि ते ऑर्डर ऑफ रिएक्शन आहे. त्यामुळे ते एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड असल्यामुळे रिएक्शनच्या मॉलिक्युलरिटीवरती ते डिपेंड नाही. XY च्या व्हॅल्यूज फिक्स असतात. सो ओव्हरऑल rate of reaction is directly proportional to A raised to X, B raised to Y, which is equal to K into A raised to X, B raised to Y. Overall equation. आता order of reaction experimentally calculated आहे, X1 Y1 असा असेल तर इक्वेशन काय येईल, rate is equal to K into 1 1 व्हॅल्यू आहेत, पॉवर 1 1 आहे, तर इक्वेशन काय आलं K into सांगा कॉन्सन्ट्रेशन ऑफ A into कॉन्सन्ट्रेशन ऑफ B ओनली. पण जर XY व्हॅल्यू चेंज झाला, X2 Y1 असेल तर आता तुम्ही डायरेक्ट सांगा, तिकडे नको जायचं. K into कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to 2, B raised to 1. कळायलंय? त्या पद्धतीने चेंज होणार. इफ सपोज इफ X is equal to 0, X 0 झाला तर काय होईल, X जर 0 झाला तर रेट इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. का बरं असं झालं, कारण कुठल्याही नंबरची पॉवर जर 0 झाली तर उत्तर काय यायला पाहिजे 1. इट मीन्स इट इज इंडिपेंडेंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A हे लक्षात ठेवा. शेवटचा इफ X इज लेस दॅन 0 निगेटिव्ह असेल तर द रेट डिक्रीजेस ॲज A इन्क्रीजेस. रेट उलट जातो, रिव्हर्स होतो, डिक्रीज होतो, कारण पॉवर काय असणार आता मायनस. तुम्ही बघा ना, रेज टू द पॉवर X मध्ये -1 -2 करत गेला तर काय होईल, कमी होणार ना, ती रेटची व्हॅल्यू कमी होणार ना, कारण पॉवर निगेटिव्ह आहे त्याची. म्हणून पॉवर निगेटिव्ह देता म्हणजे नेमकं काय होईल कळाले का नाही. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही वाढवत गेलात तर उलट रेट कमी होणार. आणि हा क्वेश्चन तुमच्या बोर्डला आलेला आहे, मला माहित नाही किती लोकांना लक्षात आहे, ज्यांनी 65+ पेपर केला त्यांनाच फक्त माहिती. हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये आलेला आहे, आलाय का नाही, कुठं आलाय, सेक्शन A B C D. हो सर, चारीपैकी कुठतरी आला असं, कुठं आला होता, MCQs मध्ये का आन्सर इन 1 सेंटेन्स मध्ये, आन्सर इन 1 सेंटेन्स मध्ये. मग कंपल्सरी मध्ये होता म्हणल्यावर प्रत्येकाला आठवायला पाहिजे. मला वाईट वाटतंय की तुम्हाला का आठवत नाही, का आठवत नाही याचं खूप वाईट वाटतंय, कारण हे विचारलं होतं की नाही, इफ X इज लेस दॅन 0
concentration of A increases, then what happens about the rate? The rate decreases. एवढा शब्द लिहायचा होता फक्त तुम्हाला, 1 मार्क मिळत होता. हे क्वेश्चन पेपर कसा तयार होतो मी ते सांगायला तुम्हाला. आता आपला बोर्डाचा पेपर सेम टू सेम, किमान तुम्ही आज पण माझा जर व्हिडिओ बघितला नसेल ना बोर्डाच्या पेपरच्या सोल्युशनचा, तर आज बघा, आता जाऊन खरंच बघा. पूर्ण व्हिडिओ किती मिनिटाचा आहे मला माहित नाही, काहीतरी 1-1.5 तासाचा आहे. पण का तो बघा, कारण त्याच्यामध्ये पेज नंबर सहित सांगितले मी प्रत्येक क्वेश्चन कसा आलाय. ह्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, येणाऱ्या सीईटीला तुम्हाला अंदाज लागेल की पेपर कसा बनायला. आता बोर्डाच्या ह्याच्यामध्ये पण पूर्ण कुठेही लॉंग आन्सर नाही, लक्षात घ्या. पूर्ण जेवढे 31-32 प्रश्न आहेत तुमचे सगळे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत. सगळा पूर्ण पेपर, टोटल पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. छोट्या छोट्या रिएक्शन पण, एक रिएक्शन एकाच मार्काला विचारली त्यांनी. अख्ख्या पेपरमध्ये चेक करा. लॉंग आन्सर कुठे विषयच नाही हो. राईट एनी 2 युजेसच म्हणताय, फक्त 2च यूज लिहा म्हणते. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क 2 मार्काचा आहे. तुम्ही जर पेपर ऑब्झर्व केला बोर्डाचा तर तुम्हाला लक्षात येईल जे बोर्डाचा पॅटर्न आहे सीईटी सेल पण तेच फॉलोअप घेणार ना. तुम्ही जर चेक केलं, मी पेज नंबर सहित सोल्युशन दिलेत त्याच्यात. हे काही क्वेश्चन आउट ऑफ टेक्स्ट बुक नाही. आणि सीईटीला पण तसंच होतंय. वाटल्यास तुम्ही सीईटी देऊन आल्यानंतर माझ्याकडे या, तुम्हाला दाखवतो. तुम्ही तुमचे फक्त प्रश्न आठवण्याची क्षमता चांगली पाहिजे. 50ची 50 प्रश्न आठवून दाखवा, मी तुम्हाला दाखवतो एकही क्वेश्चन आउट ऑफ टेक्स्ट नसणार आहे. मग आपल्याला वाचन बारकाईनं करावं लागतंय, फक्त एवढं मला सांगायचं. आता जर बोर्डामध्ये आन्सर इन 1 सेंटेन्सला हा आला, कदाचित सीईटीला हा येऊ शकते. इफ x इज इक्वल टू 0 देन व्हॉट अबाउट द रेट? रेट इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. कळाले का नाही? म्हणजे क्वेश्चन छोट्या छोट्या वाक्यांवरती, छोट्या छोट्या शब्दावरती टेक्स्ट बुकमध्ये तयार व्हायला लागला. मग आपलं वाचन तेवढ्या लेवलचं पाहिजे, त्याला पर्यायच नाही. रायटिंग द रेट लॉ कसा लिहायचा वगैरे वगैरे ते आता कॉमन आहे. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह तुम्ही काढू शकता. रेट डबल झाला, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, त्याचं क्वाड्रुपल केलं, त्याचं 1/3 केलं, तर काय चेंजेस होते ते न्यूमेरिकल्समध्ये दिलेले. हे प्रॉब्लेम्स येतात का नाही? हो म्हणा, होच म्हणायचं, पर्याय नाही तुमच्याकडे. येते ना, हे सोपं आहे. हे दिसायला फक्त दिसते लांबलचक, फक्त काय त्याच्या पॉवरमध्ये जे बदल होईल तो तुमच्या त्या रेटवरती इम्पॅक्ट करणार, तर त्या पद्धतीने ते चेंज होणार. आता इथे एक दिलंय बघा इक्वेशन, 2a + 2b दॅट गिव्स 2c + d. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ a इज डबल्ड, a चं काय करते कॉन्सन्ट्रेशन डबल, अँड b इज concentration of A is doubled at constant B. B ला चेंज करू नका म्हणतंय. The rate increases by a factor of 4. A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यानंतर रेट कितीने वाढायला? 4 ने वाढायला. If the concentration of B is doubled with A being constant, the rate is double. B चं जर कॉन्सन्ट्रेशन आपण डबल केलं आणि A चं सेम ठेवलं तर मात्र रेट किती व्हायला आहे? डबल व्हायला आहे. राईट द रेट लॉ ऑफ द रिएक्शन. मग क्वेश्चन न सोडवता काय येऊ शकतं याचं उत्तर? खूप साधी ट्रिक आहे. डोकं लावलं तर तुम्हाला काहीच पेन टेकवायची सुद्धा गरज नाही. सांगा, एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू कळली की विषय संपला की. हो, ह्याचा विषयच नाही. हे रिएक्शन उगाच सॅम्पल म्हणून दिलेली, ह्याच्याकडे बघूच नका. काय येईल सांगा? रेट इज इक्वल टू के. मी अर्ध उत्तर सांगितलंय, पुढचं तुम्ही सांगा. ए रेज टू काय घेऊ? ए ला जर डबल केलं तर रेट कितीने वाढायला? बाय फॅक्टर 4. आणि बी ला जर डबल केलं तर रेट कितीने वाढायला? कितीने? डबल व्हायला. मग आता याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू किती, वाय बी ची व्हॅल्यू किती एवढंच विचारायला मी. एक्स वाय मध्ये ए ला किती घेणार? रेज टू द पॉवर 2 आणि बी ला किती घेणार? रेज टू द पॉवर 1 घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. कोणाकोणाला कळलं मला माहित नाही, पण हे असंच आहे. आता एवढं मोठं असं सोडवत बसण्यापेक्षा डोकं लावलं तर हे येते बघा. एक्स ची व्हॅल्यू 2 येते, वाय ची व्हॅल्यू 1 येते. जिथं रेट 4 टाइम्स होतो तिथं पॉवर 2 घ्यायची. कारण लक्षात घ्या, ह्याला ट्वाइस केलं त्यांनी तर ह्याचा परिणाम ह्या स्क्वेअर मुळेच होणार आहे ना. त्यावेळी रेट किती व्हायला? 2 किती व्हायला? 4. म्हणजेच रेट 4 टाइम्स व्हायला. म्हणून एक्स ला काय करा? ट्वाइस करा. आणि बी ला डबल केलं तर मात्र रेट काय व्हायला? डबलच राहायला लागलाय. बी ला डबल केलं तर रेट डबलच राहिलाय. म्हणजे बी ची पॉवर किती ठेवा? 1 ठेवा, तेव्हाच ते पॉसिबल आहे ना. कळलं की नाही? मग न्यूमेरिकल सोडवायची गरज आहे का? किती सेकंद लागतील ह्या क्वेश्चनला? बोर्डासाठी आपल्याला 5 मिनिटं 7 मिनिटं धरा.
CETला किती वेळ लागलाय? 15 सेकंड्स ओनली. म्हणजे न्यूमेरिकल मध्ये सुद्धा तुमचा टाइम वाचू शकते. तुमच्यावर डिपेंड आता किती स्पीडने तुम्ही जाणार. आता इथे तुम्हाला रेट एक्सप्रेशन दिलंय त्यांनी दुसऱ्या न्यूमेरिकल मध्ये. द रेट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन ॲट 25 डिग्री सेल्सिअस. के ची व्हॅल्यू दिली आहे 6.25. व्हॉट इज द रेट ऑफ रिएक्शन वेन ए इज इक्वल टू 1. ए ला किती घ्या म्हणताय? 1. आणि बी ला किती घ्या म्हणताय? 0.2 घ्या म्हणताय. मग किती येईल रेट? के किती आहे? 6.25. ए ची व्हॅल्यू किती घ्या म्हणताय? 1. 1 चा स्क्वेअर किती येईल? 1च येईल. बी ला किती घ्या म्हणताय? 0.2. रेज टू पॉवर किती आहे? 1. मग आता होणार काय? 6.25 मल्टिप्लाइड बाय 0.2 एवढंच. किती येते उत्तर? 6.25 मल्टिप्लाइड बाय 0.2 आलं उत्तर तुमचं. जे काय असेल ते किती येते सांगा की? 12.550 काय असेल ते. बरोबर आहे का? काय वेळ लागतं ह्याला सोडवायला? काहीच नाही लागत, फक्त डोकं वापरावं लागेल तुम्हाला. चलो, ऑर्डर ऑफ रिएक्शन मग अशीच बोललो आपण. एक्स वाय डिपेंड करतंय, एक्स ची व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू त्याच्यानुसार ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू असल्यामुळे तुम्ही बघा H2O2 दिलाय, त्याची एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड ऑर्डर ऑफ रिएक्शन काय सांगतंय? एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड रेट लॉ काय? ह्याच्यात बदल करता येत नाही आपल्याला. स्टॉइकियोमेट्रीवर डिपेंड नाही. इथं 2 घेतलंय तरी पण रेज टू पॉवर इथं किती आहे? 1 आहे. याचा अर्थ ही रिएक्शन कशी असेल मग? रेज टू पॉवर 1 म्हणलं तर फर्स्ट ऑर्डर. इफ द एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड रेट लॉ फॉर द रिएक्शन H2 + I2 दॅट गिव्स ट्वाइस HI. इथं पण स्टॉइकियोमेट्री वेगळे आहे, पण तुम्ही जर XY च्या व्हॅल्यूज बघितल्या तर बघा ही किती आहे? 1. ही पण किती आहे? 1. मग फर्स्ट ऑर्डर की सेकंड ऑर्डर? X + Y करावं लागतं. सेकंड ऑर्डर रिएक्शन. सो H2 + I2 ही कशी असेल? सेकंड ऑर्डर रिएक्शन. डोकं लावलं तर लगेच येते, नाही तर मग तिथं ते डेटा देणार आहे, तिथं तुम्हाला ऐन टायमाला वेळ घालवावा लागेल. वेळ घालवण्यापेक्षा आपण डोकं वापरलेलं बरं आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शनच्या बाबतीत काही की पॉईंट्स दिलेत. ऑर्डर ऑफ रिएक्शन कशी असू शकते? तर इंटिजर असू शकते, फ्रॅक्शनल असू शकते. जसं की ऍसिटल्डिहाइडचा मिथेन कार्बन मोनॉक्साईड तयार होताना किती दिली ऑर्डर? 3/2. म्हणजे काय? फ्रॅक्शनल. इंटिजर तर आपण बघितली, पण ही फ्रॅक्शनल आहे. त्यानंतर द ऑर्डर ऑफ रिएक्शन कॅन बी 0. ऑर्डर ऑफ रिएक्शन समटाइम काय असू शकते? 0. आता इथे तुम्ही बघू शकताय NO2 + CO ची एक रिएक्शन दिली आहे, दॅट गिव्स NO + CO2. आता तुम्ही जर इथं पाहिलं तर रेट ऑफ दिस रिएक्शन इज दिस वन, K × कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेज टू द पॉवर 2. NO2 ला काय? रेज टू द पॉवर 2. आणि CO तर त्या रेट एक्सप्रेशन मध्येच नाही. रिएक्टंट आहे CO, पण रेट एक्सप्रेशन मध्ये नाही. नाही म्हणजे काय? तर युनिटी आहे, म्हणजे एक्स व्हॅल्यू काय झाली त्याची? 0. याचा अर्थ रेट ऑफ दिस रिएक्शन डझंट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO, म्हणून त्याला इक्वेशन मध्येच घेतलं नाही. विथ CO इज 0 ऑर द रेट इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO. त्याच्यामुळे त्याला घेतलंच नाही, कारण त्याची युनिटी येईल ना व्हॅल्यू. रेट इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO. ओनली अ फ्यू रिएक्शन्स ऑफ थर्ड ऑर्डर आर नोन. थर्ड ऑर्डरच्या फ्यू रिएक्शन्स म्हणजे फार थोड्या रिएक्शन्स आहेत, जी की आपल्या सिलेबसमध्ये दिलेल्या पण नाही. आपल्या सिलेबसमध्ये फक्त काय दिलंय? फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, 0 ऑर्डर किंवा ही फ्रॅक्शनलची एक दिलेली. त्याच्यापेक्षा जास्त जे आहे, थर्ड ऑर्डर पेक्षा जास्त जे आहेत, हायर रिएक्शन्स विथ द ऑर्डर्स हायर दॅन 3 आर रेअर म्हणते. 3 आर रेअर. रेअर म्हणजे काय? दुर्मिळ. जुन्या पुस्तकात स्कॅन्टी असं पण दिलंय, काही लोकांच्या पुस्तकात स्कॅन्टी असं दिलं असं, बघायलाच मिळणार नाहीत, त्या रेअर आहेत. फॉर द रिएक्शन म्हणजे आहे का मी म्हणलेलं तसं काय? पुस्तकच पाठ तुम्हाला करायचंय, मला नाही. कुठं काय कुठं काय कुठं काय आणि हे करावं लागतंय बरं का. ही धमाकाच आहे. जेवढं तुम्ही पाठांतर करचाल ना, कुठल्या कोपऱ्यात कुठं कसं काय दिलंय, ह्या 30 दिवसात पुस्तकं पाठच करायचे. पाठच म्हणतोय मी, तोंड पाठच. केमिस्ट्रीच्या बाबतीत 11वीचं आणि 12वीचं पुस्तक 50 of 50 100% आहे. आणि इन फ्युचर मग पॅकेज विचारूच नका तुमचं, धडाकेबाज पॅकेज असणार आहे. आणि पैसा लागतंय हो, पैसा लागतंय. बघा ही मोबाईल आता ओव्हर हिटिंगमध्ये, मग अशी ओव्हर हिटिंगचा मेसेज आला होता, जरा लांब बसत जावा, स्फोटपीट होईन याचा. चायनीज मोबाईल आहे. आता मला लय जण म्हणतात सर आयफोन घ्या, कसला प्रो मॅक्स घ्या.
मी नुसत्या किमती बघतोय, 4 महिने झाला आयफोनची किंमत किती आहे काय आहे ती बघूनच मला कसं तर होतंय, कारण माझी तेवढी ताकदच नाही, मी गरीब माणूस, लाख रुपयाचा फोन घेऊ शकत नाही, खरंच नाही घेऊ शकत, मी खरंच नाही घेऊ शकत, अफोर्डच करू शकत नाही तेवढा महागडा फोन, मला जमतच नाही, कारण ती माझ्या इन्कमनुसार नाही, त्यामुळे माझ्या इन्कमनुसार नाही, त्याच्यामुळे मी ती घेत नाही. काय मला नगं वाटते का रॉयल एनफिल्ड घेऊ नाही वाटते का, जावा एखादी घेऊ नाही वाटते का, 2-3 लाखाची गाडी मला बी घेऊ वाटते 2 व्हीलर चालवायला, पण आपली अवकातच नाही तेवढी, खरं सांगायला काय, इन्कम बी नाही ना अवकात बी नाही, मग कशाला घ्यावी उगाच, आपली बरी आहे स्कूटी तेवढीच. एवढी स्कूटी मी स्वच्छ ठेवतो की चोराला सुद्धा वाटलं पाहिजे की हात लावू का नको नेताना, एवढी स्वच्छ ठेवतोय मी. त्याने विचार केला पाहिजे हिला नेऊन धुवायची म्हणलं तर 2 दिवस लागतील, त्यानं बी 10 वेळेस विचार करावा. सो जे बजेटमध्ये तेच कार्यक्रम आपण करणार. एक्झाम्पल नेक्स्ट. आता हे न्यूमेरिकल सांगायची गरज आहे का तुम्हाला, येतील की हे बघतो का नाही, नक्की झालेले न्यूमेरिकल आपण बोर्डाच्या वेळेसच हे सोडवलेले सगळे, तेच 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 डबल येते बघा, एकाचा रेट डबल करतंय, एकाचा ट्रिपल करतंय, तर काय चेंज होणार आहे ते. आता हे न सोडवता हे पण सांगू शकतो आपण, बघायचंच नाही तर वरती ट्राय करा बरं. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल म्हणतंय, एचं कॉन्सन्ट्रेशन डबल, मग पॉवर किती घेणार, थांबा रेट बघावं लागला अगोदर किती होते. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल, बी बीइंग कॉन्स्टंट, द रेट ऑफ रिएक्शन डबल्स, मग एक्स किती घेणार 1. If the concentration of A is tripled, रेट बघा, and that of B is doubled. आता दुसऱ्या वेळी काय केलंय, A चं ट्रिपल आणि B चं डबल, the rate increases by a factor of 6. किती 1च का बरं, ह्याला ट्रिपल केलंय ह्याला डबल केलंय, ओव्हरऑल फॅक्टर 6 ने वाढायला. तो कोण सांगते बघा सर, मी उत्तरच पाठ करून ठेवते की. देन कमिंग टू द मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन्स. मॉलिक्युलरिटी काय, किती मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या रिएक्शन मध्ये ते दिलेलं आहे. आता जसं की इथं मॉलिक्युलरिटी किती ह्याची, मॉलिक्युलरिटी ऑफ दिस रिएक्शन, युनिमॉलिक्युलर रिएक्शन, unimolecular reaction. These reactions occur in a single step and can be broken down further into simpler reaction. These are elementary reaction, basic म्हणतो आपण. Molecularity of reaction काय असते पहा. The molecularity refers to how many reactant molecules are involved in the reaction. रिएक्टंट मॉलिक्युल्स किती आहेत, किती पार्टिसिपेट व्हायले ते सांगणं म्हणजेच मॉलिक्युलरिटी. जसं की इथं सांगितलं, दीज आर युनिमॉलिक्युलर रिएक्शन. द एलिमेंटरी रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग 2 रिएक्टंट मॉलिक्युल्स आर बायमॉलिक्युलर रिएक्शन. इथं किती आहेत 2, मग ही काय झाली बायमॉलिक्युलर. इथं किती आहे, सपोज 1 आहे, तर हे काय झालं, हा 1 आणि हा 1 हे बायमॉलिक्युलर झाले दोन्ही पण. हे दोन्ही काय असतील, युनिमॉलिक्युलर असतील. युनिमॉलिक्युलर बायमॉलिक्युलर किती मॉलिक्युल्स इन्व्हॉल्ड आहेत ते सांगणं म्हणजेच मॉलिक्युलरिटी सांगणं. सो व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी. ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असते, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. मॉलिक्युलरिटी काय असते, थेरॉटिकल आहे, कॅल्क्युलेटेड आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन काय, सम ऑफ पॉवर्स ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ रिएक्टंट दोज अपीयर इन द रेट लॉ एक्सप्रेशन. रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये ज्या एक्स वाय पॉवर येतात ते, आणि ते एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड आहे. इट इज द नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द एलिमेंटरी रिएक्शन. किती मॉलिक्युल्स भाग घेत आहेत केमिकल इक्वेशन मध्ये ते म्हणजे मॉलिक्युलरिटी. इट मे बी अन इंटीजर, फ्रॅक्शन ऑर 0. ऑर्डर ऑफ रिएक्शन कशी असते, इंटीजर असते. मग अशी बघितलं आपण 3/2 ॲसिटाल्डिहाइडसाठी. त्याच्यानंतर फ्रॅक्शन असू शकते, ते झालं. त्यानंतर इंटीजर 1 2 3 4 काय असेल ते 0 पण ऑर्डर ऑफ रिएक्शन असू शकते. तसं मॉलिक्युलरिटी काय इंटीजरमध्ये आहे, इंटीजर्समध्ये घेतो आपण. हे तेच दिलेली वरती तेच माहिती आहे, मी फक्त मेन त्याच्यातला मेन पॉईंट जो आहे तो पकडला. न्यूमेरिकल्स काय टाईपमध्ये आहेत ते बघू शकता तुम्ही, स्टेपमध्ये वगैरे डिवाइड केलं. इंटिग्रेटेड रेट लॉ, ह्याच्यामध्ये डेरिवेशन आपण बोर्डाच्या वेळी बघितलं होतं. आता डायरेक्ट फॉर्म्युला सांगा, त्याच्यावर क्वेश्चन येणार, फिक्स क्वेश्चन येणार आहे. हे बघा इथं आहे, के इज इक्वल टू rate constant K is equal to, for first order reaction K is equal to 2.303 upon T into log to the base 10 of A0 by AT. त्याच्यातला T कोण आहे, टाइम. A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, AT नीट सांगा AT काय डिक्रीज झालेलं का राहिलेलं,
कॉन्सन्ट्रेशन रिमेंड ॲट टाइम टी और कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस ॲट टाइम टी? कोणतं आहे? कॉन्सन्ट्रेशन रिमेंड ॲट टाइम टी आहे. ए टी कोण आहे? कॉन्सन्ट्रेशन रिमेंड ॲट टाइम टी. फॉर एक्झाम्पल एखादी रिएक्शन 10 मिनिट्समध्ये प्रोसीड होते, तर अप टू 5 मिनिट्स जे काही सांगतो आपण, तर ए टी कॉन्सन्ट्रेशन सपोज 60% आहे, 40% डिसइंटिग्रेट झाला आणि 60% रिमेंड आहे, तर याच्यातला ए टी कोणता आहे? 40 का 60? 60. जे पाठीमागं राहतं, शिल्लक राहतं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, त्याला ए टी म्हणायचं, कॉन्सन्ट्रेशन रिमेंड बिहाइंड. पण जर समजा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दॅट डिसइंटिग्रेट्स इन द गिवन टाइम पिरियड, ह्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला जे डिसइंटिग्रेट झालंय ते सांगायचं आहे, तर यावेळी हे इक्वेशन वापरता येत नाही, कारण इथं ती टर्मच नाही. रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ A0/AT. फक्त इथं इनिशियल आहे आणि किती शिल्लक आहे ॲट टाइम टी ला तेवढंच आहे. मग त्यासाठी इक्वेशन कुठलं वापरायचं? तर हे वापरायचं. K is equal to 2.303 upon T into log of A upon A minus X. आता इथं A काय कन्सिडर केलं आपण? कॉन्सन्ट्रेशन ॲट इनिशियल टाइम T is equal to 0 ला, सुरुवातीला A0 म्हणजे A घेतलंय आणि खाली काय दिलंय? A minus X. A काय असणार? इनिशियल, आणि X काय असणार? A0/AT आहे ते, फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये. वेगळ्या फॉर्म मध्ये काय? X कोण आहे? तर X हे ते कॉन्सन्ट्रेशन आहे जे डिसइंटिग्रेट होतं गिवन टाइम पिरियड मध्ये. मग आता इथे X ची व्हॅल्यू आली की, X म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन दॅट इज डिक्रीज्ड इन द गिवन टाइम पिरियड. म्हणून मग X इक्वेशन मध्ये आला, म्हणजे या इक्वेशन मध्ये आपल्याला जर त्यांनी विचारलं की किती कॉन्सन्ट्रेशन राहील, तर X ची व्हॅल्यू काढू शकतो ना मग आपण. म्हणून पहिल्या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन रिमेंड काढू शकतो. ह्या इक्वेशन मध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन किती डिक्रीज झालंय म्हणजे X ची पण व्हॅल्यू काढता येते. हा बेनिफिट आहे त्याचा. त्याच्यानंतर युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय येईल? तर ही तर लॉग टर्म आहे. आता युनिट काय येऊ शकतं? मग लॉग टर्म म्हणल्यानंतर काय येणार आहे? हे बघा, लॉग ऑफ A0/AT इट इज युनिटलेस क्वांटिटी, कारण ती लॉग मधली टर्म आहे. मग राहिलं काय? 2.303 अपॉन टी. याचा अर्थ वरचा तर कॉन्स्टंट नंबर आहे, खाली फक्त टी आहे. मग काय टीचं युनिट काय काय घेऊ शकतो आपण? पर सेकंड घेऊ शकतो, पर मिनिट घेऊ शकतो, थोडक्यात काय? पर टाइम, पर सेकंड, पर मिनिट और पर आवर. तुम्हाला ज्या युनिटमध्ये टाइम देतील ते घेऊ शकता. तिन्ही पण युनिट फॉलोअप करू शकता तुम्ही. कशासाठी? फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा रेट कॉन्स्टंट, त्याचं युनिट, केचं युनिट, रेटचं नाही, केचं. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फॉर्म्युला सांगा. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कसं डिराईव्ह करायचं ते नंतर बघा. फॉर्म्युला टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय के. आणि न्यूमेरिकल कसे देतात बघा ह्याच्यावरचे, तर मी जे ऑब्झर्व केले ते देताना देतात रेट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन इज 6.93. व्हॉट इज टी हाफ? पटकन सांगा तुम्ही. असा न्यूमेरिकल असते. पूर्ण बघत पण नाही त्याच्याकडे. यार लई सोपं दिलं होय. के ची व्हॅल्यू किती आहे? 6.93 आणि विचारलंय काय? टी हाफ. मग ऑलरेडी फॉर्म्युला काय? टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय के ची व्हॅल्यू 6.93 घ्या. मग दोन्ही नंबर सारखेच आहेत ना? सांगा काही. समजा 6.93 ला मला 0.693 बनवायचे, तर काय घ्यावं लागेल? हा जर नंबर मला छोटा बनवायचा आहे तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय येईल याला? हा छोटा तर 10 येणार ना. किती येईल इथं? मल्टिप्लाइड बाय 10 to the power of 1 और 10 to the power of -1. हा 6.93 किती घेणार आहे? -1. आणि वरती जाऊन तो काय होईल? मग ओव्हरऑल हे तर कॅन्सल होणार. आन्सर सांगा किती? ओव्हरऑल आन्सर किती आले तुमचं? 0.1 किती का 1? तुम्हाला लक्षात आलं नाही मी काय म्हणालोय? 0.693 डिवाइड बाय 6.93 ह्याचं उत्तर किती येते असं विचारलं. 0.1 ना. किती येईल आन्सर? ह्याला बनवा ना सरळ. 6.93 बनला तर इंटू काय येईल? 10 to the power of -1 गेट्स कॅन्सल्ड. 10 to the power of -1 म्हणजे किती? 0.1. मग काय विचार करायची गरज आहे का? असे देणार आहेत ते नंबर्स. मी तुम्हाला परत परत तेच सांगाले की ज्यावेळी ते न्यूमेरिकल देतील ना आपले,
जे काही न्यूमेरिकल्स असणार आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे ते तुम्हाला मिळत्या जिळत्या व्हॅल्यूचे देतील, तुम्हाला डोकेदुखी ठेवणार नाहीत. लॉग बघा आणि अँटी लॉग बघा काहीच नाही ठेवणार, साध्या साध्या व्हॅल्यूज देतील जे की ह्या नंबर्सला मॅच होतील. कुठं कुठं तुम्हाला काय स्टँडर्ड व्हॉल्यूम काय असतो, मोलार व्हॉल्यूम कुठल्याही गॅसचा 22.4 लिटर्स किंवा डीएम क्यूब, तुम्हाला देताना ती व्हॅल्यू काय देतात की अशी देतात ते 2.24, जेणेकरून कॅल्क्युलेशनचा त्रासच होऊ नये तुम्हाला. फक्त काय करायचं, डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा, डायरेक्ट नंबर्स कॅन्सल होतात, उरलेले आन्सर येते. बऱ्याच वेळा असंच होणार आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुमची तुम्ही बघा, त्याचा स्लोप एक बघायचा. आणि हां गॅसेससाठी काय रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन गॅसेससाठी 2.303 अपॉन टी इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ पी आय अपॉन 2 मायनस पी. याच्यातला पी आय म्हणजे कोणता प्रेशर, इनिशियल प्रेशर. करेक्ट, हा कोण आहे, इनिशियल प्रेशर, बरोबर. त्याच्यानंतर पी म्हणजे काय, पी टोटल प्रेशर, पी म्हणजे टोटल प्रेशर आहे. सो ह्या दोन टर्म्स तुम्हाला क्लिअर कट लक्षात ठेवायच्यात. फॉर्म्युला परत एकदा सांगा, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ पी आय अपॉन 2 मायनस पी. कसं आलं काय, लय डोकं लावीत बस नका ह्या दिवसात. आता फॉर्म्युला आणि त्याच्यावर येणारं न्यूमेरिकल याच्यावरती फोकस जास्त ठेवा, मधलं काही विचारत बसत नाहीत. हे जे दिलेले न्यूमेरिकल्स आहेत ॲज इट इज काय विचारलं याच्यात, व्हॉट कॉन्सन्ट्रेशन वुड रिमेन आफ्टर म्हणजे एटी विचारलं. मग फॉर्म्युला काय आपला, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ A0/80. आता ते काय करायला सांगतो मी तुम्हाला सीईटीला देताना न्यूमेरिकल ही पूर्ण व्हॅल्यू एकदमच द्यायलेत, न्यूमेरिकल देणार तुम्हाला आणि हिंट मध्ये ब्रॅकेट मध्ये उगच साइडला ही व्हॅल्यू देतात लॉग ऑफ A0/80 काय असेल ते. म्हणजे लॉग कडे तुम्हाला जायची गरज नाही, त्यांनी तिथं व्हॅल्यू देणार आहे, तुम्हाला ती उचलायची ठेवायची कॅल्क्युलेशन, लगेच उत्तर येऊन जाईल. त्या पद्धतीने येणार. इथं काय विचारले पहा, इन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 60% ऑफ रिएक्टंट डिकम्पोजेस इन 45 मिनिट्स. 60% डिकम्पोज झाला, मग शिल्लक किती, 40%. एटी किती असेल 40%, याला 40. टाइम ऑलरेडी तुमच्याकडे आहे 40 मिनिट. कॅल्क्युलेट टी हाफ म्हणताय, मग अगोदर काय काढावं लागेल, के. एकदा के काढला, के ची व्हॅल्यू जी काही येईल ते किती आली, एवढी आली, ती कशात ठेवायची, टी हाफच्या इक्वेशन मध्ये 0.693 डिवाइड बाय के ह्या व्हॅल्यूने याला डिवाइड करा, जे काय उत्तर येते ते बघून तर ठेवा. माझ्या मते हे जॉईंटचे ते विचारणार नाहीत, एखाद दुसरा रेअरली विचारू शकतील, तेवढा तर देणार की हो. 50 ऑफ 50 क्वेश्चन्स काढायचे म्हणलं एखाद दुसरा असा येऊ शकतोय, पण सिंगल फॉर्म्युला व्हॅल्यूचेच क्वेश्चन्स आहेत. जेवढे मी बघितलेत तेवढे क्वेश्चन्स कसे आहेत, सगळे सिंगल फॉर्म्युला ठेवायचा, व्हॅल्यूज ठेवायच्यात, उत्तर येतंय. जास्त डोकं लावायचंच नाही, असे न्यूमेरिकल जास्त आहेत. म्हणजे तुम्हाला 49 क्वेश्चन्स कव्हर होतील त्याच्यावर. एखाद दुसऱ्या क्वेश्चनला फक्त हा त्रास असू शकते जॉईंट व्हॅल्यूचा, इकडून तिकडं तिकडून तिकडं. ट्राय दिस, हे तुमची तुम्ही करा. झिरो ऑर्डर रिएक्शन फॉर्म्युला सांगा, के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. A0 काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, AT कॉन्सन्ट्रेशन रिमेंड आफ्टर टाइम टी अपॉन टी. युनिट काय येईल ह्या केचं, त्या केचं युनिट आलं होतं पर सेकंड, पर टाइम, पर आवर, पर मिनिट. ह्याचं काय येतंय, इथं पहा मोल्स पर लिटर पर टाइम. आता ते फक्त पर टाइम होतं आणि इथं मोल्स पर लिटर का आलो, कारण की रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन डझंट डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टन्स. पण इथं काय व्हायलंय, इथं ऑलरेडी व्हॅल्यू दाखवली आणि ही लॉगची व्हॅल्यू नाही आहे, इथं लॉग आहे का टर्म नाही, त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आपल्याला घ्यावं लागेल, मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम हे येते त्याचं. व्हॉट इज टी हाफ फॉर दिस रिएक्शन, झिरो ऑर्डर रिएक्शन साठी टी हाफ काय, A0 डिवायडेड बाय 2K. हे पण सोपं आहे, याच्यावर पण न्यूमेरिकल येऊ द्या, आलेला उलट चांगला आहे. तिकडं थर्मोडायनॅमिक्सचा टाकण्यापेक्षा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा टाकण्यापेक्षा ह्याच्यावर आला तर बरं आहे ना. फॉर्म्युला बी छोटा आहे, कॅल्क्युलेशन पण छोटा असेल, नशीब आपलं चांगलं म्हणायचं. ज्यांच्या सेशनला याच्यावर क्वेश्चन येतील ना टी हाफवर, ते नशीबवान आहेत म्हणायचं, कारण फॉर्म्युला पण छोटा आहे आणि कॅल्क्युलेशन पण छोटे आहे. A0/2K रिप्रेझेंटेशन, त्याचा स्लोप तुम्ही पहा. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. पहिलं कोणतं आहे, हायड्रोलिसिस ऑफ ॲसिटेट, कोणता, मेथिल ॲसिटेट. सुडो फर्स्ट ऑर्डर आहे. ऍक्च्युअल मध्ये काय, वॉटर असल्यामुळे सेकंड ऑर्डर असायला पाहिजे, पण वॉटरचं
कॉन्सन्ट्रेशन आपण काय घेतो, कॉन्स्टंट घेतो, त्याच्यामुळे ती फर्स्ट ऑर्डर लाईक दिसते. दुसरं एक्झाम्पल कुठलं आहे, ब्रॅकेटमध्ये दिलंय, ह्याच्याकडे लक्ष द्या. दुसरं एक्झाम्पल सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हे कोण आहे, सुक्रोज, हायड्रोलिसिस सुक्रोजचं काय काय मिळेल, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. कॅन इट बी अ सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. वॉटर एक्सेस घेतलं म्हणजे परत काय झाला, कॉन्स्टंट. सो दिस इज ऑल्सो अ सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मग एक तुम्हाला दिलंय आणि एक ब्रॅकेटमध्ये दिलंय, याचा अर्थ हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज आणि हायड्रोलिसिस ऑफ मेथिल ॲसिटेट हे दोन एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. कोल्युजन थिअरीमध्ये काय की ॲक्टिवेशन एनर्जी बद्दल दिलेलं आहे. काही मॉलिक्यूल जे की ज्यांची प्रॉपर ॲक्टिवेशन एनर्जी असते तेच फक्त बॅरियर क्रॉस करू शकतात. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर जे क्रॉस करून पुढे जातील म्हणजे हे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ज्यांना प्रॉपर असेल तेच मॉलिक्यूल रिएक्टंट टू कुठं कन्वर्ट होतात, प्रॉडक्ट. ज्यांची ॲक्टिवेशन एनर्जी एवढी नसेल, ट्रान्झिशन स्टेट एवढी, ते मात्र काय राहतील, वापस जातील, म्हणजे त्यांचे कोल्युजन्स पॉवरफुल नाहीत. जर समजा 1000 कोल्युजन मागं फक्त 2च कोल्युजन सक्सेसफुल होत असतील, दोनच स्ट्राईक, तर तो एक फ्रॅक्शन झाला. फ्रॅक्शन काय झाला, 2/1000. सो फ्रॅक्शन ऑफ द कोल्युजन तो महत्वाचा आहे, जो की रिएक्टंट टू प्रॉडक्ट कन्वर्ट व्हायला आहे. त्याच्यावरती आपण इक्वेशन इथं पहा, F इज इक्वल टू e raised to minus EA upon RT. हा F कोण आहे तर तो फ्रॅक्शन आहे, ॲक्टिव्ह फ्रॅक्शन. त्याच्यावरूनच मग इक्वेशन कुठला आलाय, अरेनियस इक्वेशन. सांगा, K इज इक्वल टू A इंटू E raised to minus EA upon RT. आता याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिवेशन एनर्जी काढायची आहे, तर याच्यावर काय फार क्वेश्चन्स नाहीत. हे विचारलं तर डायरेक्ट फॉर्म्युला विचारतील के साठी, आरएनएस इक्वेशन साठी. रेट ऑफ रिएक्शन व्हॅरीज विथ टेम्परेचर के दिलेला आहे. ए कोण आहे हो त्याच्यातलं, ए कोण आहे, ए. यस, इट इज द प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. म्हणजे काय, ए कोण आहे बघताव सर घरी जाऊन. फ्रिक्वेन्सीचा नाहीच काही संबंधित. चलो, विचारणारे क्वेश्चन ॲक्टिवेशन एनर्जी, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावर तर लक्षच द्या, याच्यावर क्वेश्चन येतो. याचा जो फायनल फॉर्म्युला आहे तो सांगा. हे झालं K1 साठी, हे झालं K2 साठी. लॉग ऑफ A मायनस EA अपॉन 2.303 RT1 टेम्परेचर फर्स्ट. त्याच्यानंतर लॉग ऑफ A मायनस EA अपॉन 2.303 RT2 टेम्परेचर 2. दोन व्हॅरिएबल टेम्परेचर स्केल तुम्हाला दिलेले असतील. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन काढायचं असेल तर फायनल इक्वेशन काय आलं मग, लॉग ऑफ, पटकन सांगा, K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R इनसाइड द ब्रॅकेट T2 मायनस T1 अपॉन T1 अपॉन T2. असाच एक सेम फॉर्म्युला 11वीच्या एका टॉपिकमध्ये होता. कुठं होता, असाच सेम जवळपास सेम म्हणजे ह्या पॅरामीटरवर जुळवून आणलेला. कुठं होता, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. बरोबर, टॉपिक कळला. पॉइंट सांगा. वाचत नाव मागचं कुठं होता, आठवत एक नाही, N1 N2चा नाही वेव्ह नंबर काढताना. एस आर नो, टू कॅल्क्युलेट द वेव्ह नंबर बोर्स मॉडेल ऑफ ॲटम हायड्रोजनसाठी त्यावेळी दिलेला आहे. घरी जाऊन बघा जरा. ग्राफिकल डिस्क्रिप्शन. हां, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इथं तुम्हाला काय पण विचारू शकतात. EA जनरली विचारणार आहेत, आरची व्हॅल्यू पण आहेच. आणि एक दोन जे फॉर्म्युले आहेत, जे क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत तेच करा. माझं तर म्हणणं अगोदर हे करा बघा, बाकीचं नवीन काय करण्याची गरज नाही जास्त. कॅटलिस्ट काय असतो, जो एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन काय करतो, कमी करतो. इथं पहा, विदाउट कॅटलिस्ट एवढी एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन आहे आणि बाय द यूज ऑफ कॅटलिस्ट एवढी एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन आहे. सो कॅटलिस्टचा रोल काय, हाऊ डज इट इन्क्रीजेस द स्पीड ऑफ रिएक्शन. कॅटलिस्ट फर्स्ट ऑफ ऑल डिक्रीजेस द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. कॅटलिस्ट वापरला तर एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कमी होते आणि विदाउट कॅटलिस्ट एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जास्त आहे. येते एक लक्षात. सो मेन रोल काय मग कॅटलिस्टचा सांगा. हे पहा, कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स अल्टरनेटिव्ह पाथवे असोसिएटेड विथ द लोअर ॲक्टिवेशन एनर्जी. हे विदाउट कॅटलिस्टची रिएक्शन आहे आणि हे विथ कॅटलिस्टची रिएक्शन आहे. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कमी करते म्हणून स्पीड वाढते.
रूम टेम्परेचरला एक एक्झाम्पल दिलंय, डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. रूम टेम्परेचर द रेट ऑफ रिएक्शन इज स्लोअर इन द अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट विथ इट्स ऍक्टिव्हेशन एनर्जी 76 किलो जूल्स. कॅटलिस्ट न वापरता किती ऍक्टिव्हेशन एनर्जी 76. इन द प्रेझेन्स ऑफ आयोडाइड आयन, जर हा वापरला आय मायनस वापरला तर मात्र किती आहे त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी 57. सो 76 पासून ड्रॉप होते, फॉल होते, कमी होते 57 पर्यंत. त्यामुळे रिएक्शन काय झाली फास्टर. म्हणजे आयोडाइड आयनचा तिथं एक मेजर रोल आहे. ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करताय म्हणणं स्पीड काय होते रिएक्शनची, रेट ऑफ रिएक्शन वाढते. इज दॅट क्लिअर. आणि लास्ट पार्ट कशाबद्दल माहिती इथं, plot of fraction of molecules as a function of energy. A catalyst lowers threshold energy, consequently more molecules acquire minimum amount of energy and tend to cross the energy barrier. A fraction of activated molecules is greater for the catalyzed reaction. हे पहा, बिफोर कॅटलिस्ट एवढाच आहे आणि कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये हा फ्रॅक्शन वाढायला. कोणता फ्रॅक्शन, जो की तो बॅरियर पूर्ण करून प्रॉडक्ट साइडला जाऊ शकतो. सो इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, हे इथं फ्रॅक्शनच दिलंय ना, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स. कोणता, जो की बॅरियर पार करून जाणार आहे, म्हणजेच रिएक्टंट टू प्रॉडक्ट साइड जाणार आहे, तो जास्त आहे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट आणि हे इन ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. साधा ग्राफ आहे, बाकी काय नाही, डोकं लावायची गरज नाही त्याच्यात जास्त. द रेट ऑफ कॅटलाइज रिएक्शन दस इज लार्जर दॅन द रेट ऑफ रिएक्शन रेट विथ नो कॅटलिस्ट. ओव्हरऑल कॅटलिस्ट मध्ये मला वाटत नाही काही क्वेश्चन विचारण्यासारखं आहे, फक्त ऍक्टिव्हेशन एनर्जीवरती लक्ष ठेवा. सो काय काय आलं होतं मग या टॉपिक मध्ये. आता तुम्ही सुरुवातीला जे सांगत होता ते त प प करून सांगत होतात, आता मला परत सांगा काय काय आहे या पूर्ण टॉपिक मध्ये. रेट ऑफ रिएक्शन, बर, इन्स्टंटॅनियस रेट ऑफ रिएक्शन, बरोबर. सिक्वेन्स तोडू नका आता, सिक्वेन्सने चला. ऑर्डर ऑफ रिएक्शन, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ते झाले की 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, एक्स वाय कोएफिशियंट. रेट ऑफ रिएक्शनचं जे एक्सप्रेशन आहे, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू बी एक्स आणि वाय, हे जे पॉवर्स आहेत त्याच्यानुसार. पुढं काय काय आहे अजून, रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट कोणाचा, फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा. के फॉर्म्युला सांगा, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ A0/AT. जर समजा एक्स व्हॅल्यू पाहिजे असेल, आपला डिसइंटिग्रेटेड पाहिजे, तर कुठलं इक्वेशन वापरायचं, 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ऑफ स्मॉल a अपॉन a मायनस एक्स, ते इक्वेशन वापरा. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. त्याच्यानंतर 0 ऑर्डर रिएक्शन, के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. युनिट काय, मोल्स पर DM क्यूब पर सेकंड और टाइम, जे काय असेल ते. व्हॉट इज हाफ लाईफ फॉर 0 ऑर्डर रिएक्शन, A0 अपॉन 2K. आणि ग्राफिकल मी सांगितलेलं नाही तर पण तुम्हाला ते बघायचे स्लोप वगैरे त्याचे. त्याच्यानंतर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन सांगा, log of K2 upon K1 is equal to EA upon 2.303 inside the bracket. हाँ, T2 minus upon जे जे फॉर्म्युले आहेत ते बघा. ठीक आहे.